आणि या मातीला वारकरी संप्रदायाची काय गरज आहे? कशासाठी हा 750 वर्षांना चाललेला हा संप्रदाय त्या काळी सुरुवात करण्याची काय गरज होती? या मातीत जर वारकरी संप्रदाय गेला तर माय माणूसची टिकली जाईल, पदर जाईल, बेले जातील, जोडे जातील, माणसाच्या टोप्या जातील, सफेद कपडे जातील, घरात देवारात जाईल, गोट्यातली गाय जाईल, घरातली माय जाईल, दारातली तुळस जाईल, घरातला भगवत जाईल, माणसांच्या अष्टगंध गुप्ता जातील. देवाची दुवा महाराष्ट्रभर गाजत असताना, ही महाराष्ट्राची भूमी फुलत असताना, विठ्ठल नामाचा गजर गजर करत असताना दिल्लीच्या तख्ताला ज्यानं घाम फोडला आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठी माणसाचा स्वाभिमान जगभर ज्यानं टिकवला आणि वारकऱ्याचं महत्व ज्यानं पटवलं, त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या गडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या गडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, अपने अपने माता पिता की, अपने अपने सद्गुरुनाथ भगवान. छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा हा हिंदुस्थानी प्रकरणातला अभंग आहे. हा हिंदुस्थानी प्रकरणातला अभंग गणपती बाप्पांच्या जयंतीच्या उत्सवाने काय घ्यावा लागला? इथं अर्धे आयलानी, अर्धे मराठी, अर्धे हिंदी लोक थोडं थोडं जल समजत नाही, जल समजत नाही समजत त्याला थोडी उतरी जाते. घेताना काय करावं लागतं? समाज सुसज्जता पाहावी लागते, कारण इथं बाकी गुजराती लोक आहेत, इथं काही मराठी लोक आहेत, काही प्युअर आहे रणी, काही मोठीसन वांगाली भाजी खाणार, ते काही काय मसाला नाही खाणार. त्याच्यामुळे ज्याला जे लागेल ना ते या अभंगातलं सर्व काही भेटेल. पंचवेद गाथा निर्माण करणारे स्वराचा आवाज थोडा कमी आता कोणाकडे सुरू काही बोलू नका. हो म्हणणार हो काही हो सोन चिडिया सोन नका. तू इकडे सगळे पाडा बाबा, तू अशी टेकून नका उभं राहा, ती गाडी पडली. मला कशासाठी बोलवलं नाही? तुम्हाला मी दिसतोय काय सांगतो मी ठीक आहे का? तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला दिसत असेल ना इतकं गोड पप्पाज वाजवतं, इतकं गोड साऊंड, इतकं गोड गायन करतात, तुम्हाला सांगू का गायकाची झलक, वाद्याची झलक आणि कीर्तनकाराची झलक ही 15 मिनिटातच उमटून जाते. काय प्रतिक्रिया होईल असेल? तुम्ही एकदा जोरात टाळी वाजवली, वाजते जेव्हा मधून वाजतात ना दोघेही आमचे लहान बरोबर सर का बाबा आम्ही काका बाबा नको रे जो कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवण्याचा कंटाळा करतो ना त्या माणसाचं हृदय द्वेष नाही राहत. कीर्तनात बसल्यानंतर ज्याला टाळी वाजता आणि तो मन मोकळा म्हणून दिल उल्हास, मन प्रसन्न, ज्याला टाळी वाजवता आली ना त्याला मंदिरातल्या देवापेक्षा अंतःकरणातला देव प्रसन्न करता येतो. ऐका ना, ज्याला अंतःकरणातला देव प्रसन्न करता आला त्याच्या घरी देव
ऐसा कर घर आले काही लागत नाही देव घरी आणायला जास्त काथा पाठ करावं लागत नाही या युगाला महादेवनी जाणं पडत नाही फक्त मन फ्रेश ठेवावं लागतं आणि ज्याचं मन फ्रेश असतं तर कोणत्याही जागी राहू द्या आनंदाचा चेहरा वगैरे उमटून जातो आणि ज्याला इतकंही बोलल्यानंतर काहीच समजत नसेल मग थायरॉइड बीपी शुगर हातपाय वाकडा तिकडा मग काम होत आहे देवाच्या दरबारात टाळी वाजायला जो लाजला त्याला या उपाधी आपोआप घोडतात आणि जो एकदा काढे आपण काय होत वंचार एक 10-5 एकरचे मालाचे लागतो अरे जी महल मध्ये राहत होती ती बाई सुद्धा देवासाठी नाचली ती महाराज पण नाचताना ती अशी काही नाचलेली ती लोक काय नाव घेतील लोक काय बोलतील काय काहीच नाही महाराज तिनं फक्त एकच केलं होतं लाज भय शंका दुराजला मान नकडे साधन या भक्तीमध्ये नाटपूर शिरपूर गंध लावून माणूस मोठा होत नाही भक्तीमध्ये निर्मळ व्हावं लागतं देव आपोआप आपल्याला निर्मळ व्हावं लागतं मनातल्या गाठी मोकळ्या कराव्या लागतात अरे बापानं वीज दिल्यानंतर सुद्धा जी बाई घाबरली नाही ती गलीमध्ये नाचताना सांगत होती नाचूंगी 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 नाचूंगी